श्री गुरुदेव नमस्कार. आज आपण खूप सुंदर असं मोत्याचं नेकलेस तयार करणार आहोत. हे पहा, त्यासाठी मी येथे गोल्डन मणी घेतलेले आहेत, पांढरे मणी घेतलेले आहेत, मोती आणि लाल कलरचे मणी घेतलेले आहेत. हे पहा, हे असे छोट्या साईजचे व गोल्डन मणी आहेत. हे 6 mm चे पांढरे मणी आहेत. गोल्डन कलरची तार घेतलेली आहे व नेकलेसला लावण्यासाठी पाठीमागे गोल्डन कलरचा गोंडा घेतलेला आहे. ही तार आपण एवढ्या लांबीची घ्यायची आहे. खूप सुंदर असा हा नेकलेस आज आपण तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. ही 0.5 ची आपण पातळ तार घेतलेली आहे. ही सुद्धा गोल्डन कलरचीच आहे. तुम्ही यापेक्षा अजून पातळ तार वापरू शकता. 0.4 0.3 असे वापरू शकता. हे पहा, आपण येथे आता एक फूल तयार करायचे आहे. त्यासाठी आपण गोल्डन तार जाड तारेला ओवून घेतलेली आहे, अशी गच्च करून घेतलेली आहे 4-5 वेढे मारून. आपण आता इथे फूल तयार करणार आहोत. आपण एक पांढरा मणी ओवलेला आहे, त्यानंतर गोल्डन मणी ओवलेला आहे. आपण गोल्डन मणी बाजूला करून पांढऱ्या मण्यातनं तार अलीकडे पलीकडे ओढून अशी घेतलेली आहे, म्हणजे त्याची खूप छान अशी डिझाईन दिसते. तुम्ही पाहू शकता. हे पहा, गोल्डन मणी मागे ओढायचा आणि पांढऱ्या मण्यातनं तार पुढे घ्यायची. हे पहा, अशा आपण 6 मणी येथे ओवणार आहोत व त्याचं एक फूल तयार करायचं आहे. खूप सुंदर असा हा नेकलेस आज आपण इथे तयार करणार आहोत. मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे नेकलेसचे प्रकार दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. हे पहा, तुम्हाला समजलंच असेल. आपण पांढरा मणी व गोल्डन मणी ओवत आहोत व गोल्डन मणी सोडून पांढऱ्या मण्यातनं तार अलीकडे पलीकडे घेत आहोत. आता आपण ही तार या मण्यांना असा गोल वेढा त्याचा घेतलेला आहे, एक मणी सोडून एक. आता हे पहा, येथे आपण लाल मणी ओवून घेतलेला आहे व ही जी पातळ तार आहे याच्यामध्ये गोल्डन मणी ओवत आहोत. त्याचा असा गोल वेढा आला पाहिजे, असे आपल्याला गोल्डन मणी ओवायचे आहेत. आपण हे फूल तयार करत आहोत. आता हे फूल आपण असं बरोबर तारेच्या मधोमध घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्या 2 साईडला 2 फुले तयार करायचे आहेत. हे पहा, हे असे. आता हे आपण गोल्डन मणी कमी पडत आहेत पण अजून ओवलेले आहेत. आता ते आपण हे पहा, हे असे गोल वेढा याला घ्यायचा आहे व येथून तार आपण खालच्या बाजूला ओढून घ्यायची आणि व्यवस्थित असे त्याचा गोल वेढा लाल मण्याच्या गोल वेढ्यावरती आला पाहिजे व या पातळ तारेने जाड तारेला आपण जे गोल्डन मणी ओवलेत त्याच्यातून तार अलीकडे पलीकडे घ्यायची, म्हणजे ते गोल्डन मणी लाल मण्यांच्या वरती व्यवस्थित असे बसतात व त्याची फिनिशिंग छान दिसते. आता याच पद्धतीने आपण दुसरे फूल तयार करणार आहोत. हे पहा, आपण तसेच हे दुसरे फूल तयार करायचे आहे. त्याच्या शेजारी एक पांढरा मणी एक गोल्डन मणी ओवून असे आपण 3 फुले तयार करणार आहोत. तार आपण आपल्या गळ्याच्या मापाची घेतलेली आहे. तुम्हाला मी माप दाखवलेलं आहे. एक वीत अशी आपल्याला तार घ्यायची आहे व थोडीशी मोठी अशी तार घ्यायची आहे, म्हणजे आपलं नेकलेस बरोबर मापामध्ये होतं. किंवा मग घरामध्ये आपल्याकडे जुने नेकलेस असेल त्या मापावरती आपण ही तार घ्यायची आहे. त्याला आपण मागच्या बाजूला गोंडा लावणार आहोत, त्यामुळे आपल्याला तार जास्त घ्यायची गरज पडत नाही. हे पहा, तसेच आपण हे फुले इथे तयार करत आहोत. अशी एकसारखी 3 फुले आपण तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, मी याआधी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्राचे पेंडेंट तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील. खूप सुंदर सोप्या पद्धतीने पेंडेंट तयार करून दाखवलेले आहे. त्याचबरोबर लक्ष्मी कॉईन वापरून सुद्धा खूप छान असे पेंडेंट तयार केलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. आपण जसे विकत मंगळसूत्र आणतो तसेच मंगळसूत्राचे पेंडेंट आपण घरी तयार केलेले आहेत व त्याचबरोबर खूप छान छान असे मोत्याच्या नेकलेस तयार केलेले आहेत. त्याच्याही सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती दाखवलेला आहे. डिझाईन खूप छान अशा तयार केलेल्या आहेत त्याच्यासुद्धा. हे पहा, या पद्धतीने आपण एका मण्याआड एक अशी तार ही व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे व लाल मणी तारेत ओवून घ्यायचा आणि गोल्डन मणी ओवून लाल मण्याच्या गोल वेढ्यावर त्याचा वेढा घेऊन या पांढऱ्या मण्यातनं तार खालच्या दिशेला ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील. हे पहा, हे आपण असे गोल्डन मणी ओवून घेत आहोत. मैत्रिणींनो,
आपण मोत्याचे मंगळसूत्र व कानातले विकत आणत असतो, ते विकत न आणता घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. मी कानातल्याचे सुद्धा 4-5 प्रकार दाखवलेले आहेत, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मोत्याच्या खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या कशा तयार करायच्या याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. हे पहा, ही आपली 2 फुले तयार झालेली आहेत. आता आपण हे तिसरे फूल तयार करत आहोत. आपण आधीची जशी 2 फुले तयार केले तसंच हे तिसरंही फूल आपण तयार करून घ्यायचं आहे. कमी वेळामध्ये खूप छान असा हा मोत्याचा नेकलेस आपला तयार होणार आहे. हे पहा, आपण एक पांढरा मणी व एक गोल्डन मणी ओवायचा. गोल्डन मणी साईडला करून पांढऱ्या मण्यातनं आपण तार पलीकडे घ्यायची आहे. हे पहा, ही अशी पलीकडे ओढून घ्यायची. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हे पहा, या पद्धतीने आपण हे तिसरेही फूल तयार करून घेत आहोत. यावरती आपण पुन्हा एकदा गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत व आधी जसं आपण फूल तयार केले तसंच येथेही फूल तयार करायचं आहे. मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे आपले असे फूल तयार झालेले आहे. आपण आता ही साईडला जी गोल्डन तार आहे यामध्ये पांढरे मोती ओवून घेणार आहोत. दोन्ही साईडची जी आपली गोल्डन तार शिल्लक आहे त्यात आपण पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं नेकलेस हे खूप छान असे दिसते. हे पहा, आपण साईडला पांढरी तार ओवून घेतलेली आहे व त्याला कडी तयार करून आपली गोंड्याची कडी त्यामध्ये गुंतवलेली आहे. मैत्रिणींनो, आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.